दोन्ही संघांचा ट्वेल्थमॅन इकडे पाठवायची विनंती असेल. तर क्रिकेट प्रेमींसाठी दोन शब्द प्रेमाचे. निराश तर आहोतच, सध्या वेलच अशी आहे. निराश तर आहोतच, सध्या वेलच अशी आहे. संघर्षमय वातावरणात टीम माझी झुंजते अशी. संघर्षमय वातावरणात माझी टीम झुंजते अशी. आमच्या पराक्रमांचा इतिहास साक्षी आहे. आमच्या पराक्रमांचा इतिहास साक्षी आहे. आपण जणू देव आमची अग्निपरीक्षाच आहे. यशाची गुरुकिल्ली कुठेतरी हरवली आहे. यशाची गुरुकिल्ली कुठेतरी हरवली आहे. पण आम्ही सुद्धा ही वेळ स्वीकारायची ठरवली आहे. लवकरच पुरागमन करू, लवकरच पुरागमन करू पुन्हा त्याच जोशात. मावणार नाही इतकं यश की संघाच्या खिशात. जुने दिवस परत आणू अशी जीवापाड मेहनत करू. जुने दिवस परत आणू अशी जीवापाड मेहनत करू. पुन्हा त्या इतिहासाची पाने सुवर्ण अक्षरात भरू. पुन्हा त्या इतिहासाची पाने सुवर्ण अक्षर भरू. इथेच मात्र आपल्याला आजच्या दिवसातील सेकंड राऊंड मधील दुसरा पहिला सामना मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. अर्णव 11 गोरेगाव विरुद्ध डोंगरवली कालकाई डोंगरवली खालची वाडी. दोन्ही संघ मात्र सज्ज होत आहेत. नाणेफेकीचा कळण झाला, कळण मात्र जिंकला आणि कालकाई 11 डोंगरवली खालची वाडी या संघानं प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. तर अर्णव 11 गोरेगाव या संघाला मात्र फलंदाजी करण्यास आमंत्रित केलं. 5 षटकांचा सामना असेल. 2 षटक मात्र हाणामारीचे षटक असतील पॉवर प्लेचे. हे मात्र चुरशीची लढत मात्र आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. एके बाजूला असेल प्रशांत, दुसऱ्या बाजूला असेल अक्षय. हे मात्र एका संघातून खेळणारे मात्र खेळाडू असतील. मातब्बर असा संघ आहे गोरेगाव कुंभारवाडा. पण आलेल्या सर्व एकही खेळाडू असं प्रत्येक कोणाला कमी लेखू नये. हीच मात्र इथे प्रीमियर लीग मध्ये मात्र आपल्याला वर्चस्व पाहायला मिळतं एकावर एक. जर का मागचा पहिला सामना आपण पाहायला गेलो अर्णव 11 गोरेगाव विरुद्ध अर्णव 11 विरुद्ध अक्षय 11 गोरेगाव या दोन संघांचा मात्र सामना झाला. त्यात मध्ये 1-2 चेंडूवरती सलग 2 धावा सुद्धा मारू शकला. तर 2 चेंडूवरती 2 धावा जर का काढल्या असत्या तर अक्षय 11 संघ मात्र आता सेकंड राऊंडचा सामना आता खेळत असता. पण क्रिकेट एक अनिश्चिततेचा खेळ आहे. शेवटच्या चेंडूपर्यंत कोणी सांगू शकत नाही की कोणती टीम जिंकेल आणि कोणती टीम हरेल. इथे मात्र हे दोन संघ आज या मैदानामध्ये लढत आपल्याला काटेकी टक्कर. काटेकी टक्कर ही मात्र आपल्याला इथे नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. एके बाजूला असेल प्रशांत, दुसऱ्या बाजूला असेल मानव. 5 षटकांचा सामना असेल. जो संघ जिंकेल तो संघ नक्कीच टॉप 4 मध्ये तरी क्वालिफाय तरी नक्कीच करेल. पण क्रिकेट आहे, क्रिकेट एक अनिश्चिततेचा खेळ आहे. तर गोलंदाजी मात्र स्वतः संघ असेल विनोद डोंगरे, मॅन फ्रॉम डोंगरेली या गावाकडून बिलॉंग करणारे खेळाडू असेल. आता गोलंदाजी मारती मागच्याच मॅच मध्ये त्यांनी स्वतः संघ मालक असणार यावेळी. आता काहीतरी दडपणाचे सामोरे फलंदाज सुद्धा तसाच असेल. प्रशांत नावाचं वादळ काहीतरी मैदानामध्ये येते आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. तर साथीदार असेल तो म्हणजे मानव. ही मात्र सलामीची जोड ही मैदानामध्ये दाखल होते. विनंती असेल त्यांचा की आपण त्वरित सामना सुरू करायचा आहे. चेंडू विनोद रायटर उर्द विकेट मारक होते. त्यांच्या डाव्या बाजूने हलक्या हलक्या पावलं 10-12 पावलांचा राहून पहिला चेंडू प्रशांतसाठी. प्रशांत सज्ज आड्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. फटका मात्र भिरकावून लावलाय. सीमा रेषा पार येते. प्रशांतच्या बॅट मध्ये मधून खणखणी षटकार. मागच्याच मॅच मध्ये प्रशांत
प्रणवच्या स्वरूपात जगामध्ये पहिल्यामध्ये गेलं तर पण आता मात्र इथे बदलली याने मात्र प्रहार केलाय. आयुष्य मगरीसारखं जगायचं, जेव्हा परफेक्ट झडप मारायची असेल तेव्हाच हालचाल करायची. इथे मात्र परफेक्ट झडप मात्र मारली आहे याच प्रशांतने. वाराच्या विरुद्ध मात्र मोठा फटका मात्र फटकावून सीमारेषेच्या बाहेर लावला. सीमारेषेच्या बाहेर 7 धावांसाठी खणखणीत मात्र येते प्रशांतच्या बॅटमध्ये पुन्हा एकदा विनोद रायकर मोठं विकेट मारा करतो पंचांच्या डाव्या बाजूने. याकडे होता चेंडू होता गुडलेनचा समर्थने हलक्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. एका धावेवरती समाधान मानावं लागतंय आणि समीकरण मात्र बदलते. 2 चेंडू 7 धावा. येणारे चेंडू असतील पावसाच्या षटकातले 4 चेंडू शिल्लक. पहिल्या चेंडूवरती षटकार मात्र लगावला होता पण त्यानंतर कमबॅक केलं. याकडे चेंडू होता हलक्या हाताने खेळला प्रशांतने आणि स्ट्राईक रोटेट केली. आता मात्र डावपुरा फलंदाज स्ट्राईक वरती डावपुरी हाताचा फलंदाज गोलंदाजी मार्ग राहतो. मोठं विकेट मारा करतो विनोद पंचांच्या उजव्या बाजूने. आता काहीतरी हीच लाईन आणि लेन मात्र पकडावी लागेल कारण की कॉम्बिनेशन राईट आणि लेफ्ट हँड कॉम्बिनेशन मात्र मैदानामध्ये तात्काळ उतरले आहे. पुन्हा एकदा चेंडू वाईटच्या दिशेने स्क्वेअर चेंडू मात्र घोषित करत त्यांचं वाईट अवांतर स्वरूपामध्ये चेंडू जातोय फाईन लेगच्या दिशेने. चेंडू जातोय आर पार सीमा रेषा पार येतोय बाईकच्या स्वरूपामध्ये खणखणीत. प्रवेश नक्कीच करेल कोणतीही टीम असेल या दोन्ही संघांपैकी. ते पुन्हा एकदा सज्ज होतो. रायटर मोड विकेट राऊंड विकेट मारा करतो पंचांच्या उजव्या बाजूने फलंदाज असेल सामोरी मानव. आता मधोमध साईडला ढकून क्षेत्ररक्षक तैनात असेल. करेंगा कोणती चुकणे स्पिलिंग क्षेत्ररक्षक बंबल होतोय. हाना एकही धाव चांगली रनिंग बिटवीन द विकेट मानावी लागेल. मग अशी असंच जर का पाहायला गेलं तर अशाच एकच धावेवरती मात्र हानाच्या वेळी प्रशांत मात्र डगआउट मध्ये पायऱ्यामध्ये डगआउट मध्ये पाठवलं या एक डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये. पण इथे मात्र काहीच क्षेत्ररक्षक बंबल झालं त्या एक धाव मात्र निश्चितच टिपली जाते. समीकरण मात्र बदलते. तब्बल समीकरण वाढतंय. 2 चेंडू 13 धावा. राईट मोठं विकेट मारा करतो प्रशांत सज्ज होतोय. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न भिरकावून लावलाय. डीप स्क्वेअर लेगला जाते आर पार सीमा रेषा पार येतोय. प्रशांतच्या बॅटमध्ये मधून दुसरा खणखणीत षटकार. प्रशांत मात्र मोठ्या फटक्यापासून गोलंदाजाचा पूर्णपणे समाचार घेतोय. काहीतरी करावं लागेल. सध्या ट्रेंड चालू आहे मग झुकेगा नाही सारा पण इथे मात्र झुकावं लागेल. चेंडू जर का कार्पेटच्या सहाय्याने मित्रांनो नक्कीच आपल्याला इथे झुकावं लागेल कारण की क्रिकेट आहे. शेवटी क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे. समीकरण मात्र बदलतोय. तब्बल 19 धावांवरती जातोय. 3 चेंडू 19 धावा. महागडे षटक पूर्णपणे फायदा उचलतोय प्रशांत या युरोपच्या गोलंदाजीचा समाचार पूर्णपणे घेऊन पुन्हा एकदा सज्ज होते. रायटर मोठं विकेट मारा करून त्यांच्या डाव्या बाजूने काय रणनीती असेल मात्र आता 19 धावा तर 3 चेंडूवरतीच खर्ची केल्यात मात्र या विनोदने स्वतः संघ मारला आहे. जबाबदारीचं ओझं मात्र असेल दडपण असेल काहीतरी या विनोदवरती. पुन्हा एकदा सज्ज होते. रायटर मोठं विकेट मारा करून आता मात्र पुन्हा एकदा टप्प्याचा चेंडू होता. समाचार घेता चेंडूला मात्र लॉंग ऑनला पाठवून दिले. डीप स्क्वेअर मेड विकेटच्या डोक्यावरून येते खण. मोठे फटके मात्र कडकडून प्रहार करतोय हा प्रशांत. आपण टप्प्याचा चेंडू असेल तर प्रशांत मात्र नक्कीच ठेवण्यात गेला. प्रशांत एक नामवंत खेळाडू आहे ज्यांनी पूर्णपणे एक दबदबा ज्यांनी निर्माण केला त्याचा प्रशांत. 4 चेंडू 25 धावा. समीकरण मात्र बदलतं. रायटर राऊंड विकेट मारत होते आपल्याकडे. 5वा चेंडू पुन्हा एकदा आडव्या बत्त्याने खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू जातो स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्रात होताना असेल. एका धावेची दुसऱ्याची सांगता होईल का. हाना चांगली रनिंग बिटवीन द विकेट मानावी लागेल. दोन्ही फलंदाजांमध्ये मानव आणि प्रशांतमध्ये 5 चेंडू आणि समीकरण मात्र जातोय 27 धावा.
आणि पुन्हा एकदा बोल प्रशांतला वाटलं चेंडू आहे वाईट सोडून दिलं, पण इथे मात्र यष्ट्या उद्ध्वस्त झाल्या प्रशांतच्या. क्लीन बोल बॅक टू द पवेलियन प्रशांत. त्यातूनच काहीतरी शिकलो ते म्हणजे या गोलंदाजांना विनोद नाही. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय निकेत. आता मात्र प्रशांतची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मात्र मैदानामध्ये दाखल होतोय अनिकेत गुगळे. हाच मात्र वेगवान गतीचा गोलंदाज सकाळच्या मॅच मध्ये कमबॅक करत होता तोच अनिकेत गुगळे. आता मात्र फलंदाजीवरती वंडावून फलंदाजी करायला तर गोलंदाजी मार्क होते असेल. पॉवर प्लेचं दुसरं षटक चालू आहे. 30 यार्ड सर्कलच्या बाहेर 3 खेळाडू मात्र आता लगावले जातील. काय तर रणनीती असेल मात्र गोलंदाजी मार्क होती असेल. गोलंदाज नेम आणि गोलंदाज असेल राकेश धाडवे. इथे मात्र काहीतरी रणनीती असेल. पहिल्या षटका अखेर एक गडी बाद 27 धावा नक्की स्कोअरवरती लगावल्या जातील. पण इथे त्या धावसंख्या नक्की अजून वेगवान गतीने वाढणार का? इथे मात्र येणाऱ्या मानव आणि अनिकेतला मात्र इथे काहीतरी आक्रमकता करावी लागेल. तर पुन्हा एकदा सज्ज होतो रायटर. ओव्हर विकेट मारा करते पंचांच्या डाव्या बाजूने. डावकर फलंदाज असेल मानव. पहिला चेंडू राकेश आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. फटका फसला. क्षेत्ररक्षण चेंडूच्या खाली यष्टीरक्षक करणार नाही कोणती चूक. बॅक टू द पवेलियन. दुसरा हादरा लागतो. दुसरा झटका. कालुकात उडायचं की प्रकाशात उडायचं तुम्हीच ठरवा. इथे मात्र प्रकाशात उडायचं की कालुकात राहायचं. इथे मात्र दोन्ही गोलंदाज मात्र ठरवते. एका वेळी विनोदने मात्र प्रशांत सारख्या फलंदाजाला मात्र बॅक टू द पवेलियन क्लीन बोल यष्ट्या उद्ध्वस्त करून मात्र माघारी परतवलं. तदनंतर गोलंदाजी मार्क त्याला राकेश. त्याने सुद्धा मानव सारख्या फलंदाजाला मात्र बॅक टू द पवेलियन ढकलल्या. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखवते मानवची जागा घेण्यासाठी. फलंदाजाचं नाव प्लीज. पंचांशी अपील मात्र केली जाते. त्यांचं अपील फेटाळते. काय होतंय बॅटची कडा नक्कीच लागली होती का? त्यांचा अपील फेटाळते. चांगला निर्णय असेल. पंचांचा निर्णय अंतिम असेल. अपील मात्र होती. उत्साह जास्त होता आणि चेंडू जातोय निर्धाव. स्कोअर चेंडू मारा घोषित होतोय. राकेश मात्र कमबॅक करतोय चांगल्या मजबूतीने. प्रशांतने 6 चेंडूमध्ये 27 धावा टोलवल्या होत्या. फक्त नंतर दोन्ही फलंदाज मात्र आता 9 फलंदाज मात्र मैदानामध्ये दाखल असतील. पुन्हा एकदा गुडलेचा चेंडू काही समजला नाही. राकेश मात्र वेगवान गतीने मारा करतोय. जसा की उमरान मलिक IPL मध्ये जसं थैमान नावाचं वादळ आहे तसं इथे मात्र राकेश काही स्वतःच्या संघासाठी मात्र करतोय. तर पुन्हा एकदा सज्ज होते आपल्या कोट्यातील. आता मात्र बॅटची कडा लागली होती. यष्टीरक्षक करतोय. चेल होतोय. सुटतोय. चेंडू होतोय. धरणीला बाहेर मिळतोय मात्र जीवनदान फलंदाज झाला. एकने समीकरण मात्र पुढे सरसवतोय. समीकरण होतोय 28 28 3 चेंडू 28 धावा मात्र धाव फलकावरती लगावल्या जाते. 4 चेंडू 28 धावा. एमध्ये दुसऱ्या षटकातील 2 निर्णायक चेंडू असे स्ट्रायकर जोपर्यंत अनिकेत येतो पण त्या स्कोरवर नक्कीच धावा लगावल्या जातील.
हळव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, फटका फसला, यशस्वी करणार नाही. कुठे चेंडू जातो, निर्णायक षटक होता. कारण दोन दोन मोठे बॅट टू पवेलियन जर का ढकललं, जर का प्रशांत आणि नंतर मानव नंतर फलंदाजी मात्र इथे गडबडली. काहीशी गती मात्र पकडली होती, पण इथे मात्र त्याला गतीला नियंत्रित केलं ते मात्र विनोद आणि राकेशने. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये काहीतरी बदलाव करताना आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच हळव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. फायनल क्षेत्ररक्षक तैनात असेल तिथे एकच धावेची समाधान मानावं लागतंय आणि दुसरं षटक संपुष्टतेचे अखेर 2 षटका अखेर वाटीचा संख्या तब्बल अर्मा इलेव्हन संघाची 29 ऑन द बोर्ड, 2 लॉस ऑफ द विकेट. 29 धावा आणि 2 विकेट, 12 चेंडू, 2 षटक संपुष्ट अखेर वाटीचा संख्या तब्बल ओरगली 2 षटक अखेर संपुष्ट देते. समीकरण मात्र 29 ऑन द बोर्ड. जर का आपण पाहायला गेलो तर राकेशने एक मोठा गडी बाद केला आणि तब्बल 2च धावांचा फक्त 2च धावा दिल्या या षटकामध्ये. हा मी तर म्हणे या सामन्यातील निर्णायक षटक हाताळला जायचो मात्र या राकेशने. नवीन गोलंदाज मात्र पातळी गोलंदाज असेल हरीश डोंगरे. स्ट्राईक कोण असेल अनिकेत, नॉन स्ट्राईक फलंदाजाचं नाव सांगायचं मित्र. अनिकेत, दोन्ही अनिकेत असतील, काय जोडी असेल अनिकेत इथे मात्र अनिकेत गुगळे आणि अनिकेत शिर्के ही मात्र सलामीची जोडी मैदानात रायटर मोड विकेट मारा करताय. पुन्हा एकदा अनिकेतचा घुटना ठिकाणी षटकार तशीच काहीतरी रणनीती होती. फुलटरचा चेंडू होता, बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. एकाच धावेवरती समाधान मिळवून तिथे तैनात असेल आणि एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. इकडे समीकरण मात्र पुढे सरसावते, तब्बल जाते 30 ऑन द बोर्ड. 30 धावा मात्र धाव फलकावरती लगावल्या जाते. गोलंदाज मात्र असेल हरीश. पुन्हा एकदा आड्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, स्क्वेअर लेगच्या दिशेने दिसते आणि क्षेत्ररक्षक मात्र करणार नाही कोणती चूक. गडी बाद, तिसरा झटका लागतो. विकेट नंतर मात्र विकेट लगेच गाळले. समीकरण काही धावतं ठेवता आलं नाही, पण इथे मात्र पूर्ण विश्वास असेल तो मात्र या अनिकेत वरती. अनिकेत गुगळे याला काहीतरी आक्रमकता करावे. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतो रोहित जाधव, रोहित पवार. इथे मात्र आता काहीतरी नक्कीच करावं लागेल. क्षेत्ररक्षण मध्ये जर का आपण पाहायला गेलो तर मगाच्या मॅचला कॅच तर सोडली होती, पण मॅच सुद्धा सोडली होती, पण एक नशिबाचा भाग आहे तो. कारण की क्रिकेट एक अनिश्चितता, सर्व राजकारण आणि क्रिकेट कधी रंग बदल सांगू शकत नाही. तर पुन्हा एकदा सज्ज होतं विनोद. आपल्या कोट्यातील तिसऱ्या चेंडू फुलटा दिला होता, चेंडू फटका फसला. यष्टीरक्षक चेंडूच्या खाली करेल का काय, करणार नाही कोणती चूक. तिसरा गडी बाद होतोय, चौथा गडी बाद होतोय. बॅक वर्क इन हरीशला मात्र ते संधी आहे आता हॅट्रिक घ्यायची. हॅट्रिक घेणं का, कारण की सकाळच्या 17 पासून जर का आपण पाहायला गेलो तर अजूनपर्यंत एकाही गोलंदाजाने मात्र हॅट्रिक इथे लगावली नाहीये. ना षटकांची, चौकारची या विकेटची कोणती अजूनही या मैदानावरती आजच्या या प्रीमियर लीग मध्ये अजून कोणतीही हॅट्रिक लगावली नाहीये. नवीन फलंदाज मात्र मैदानामध्ये दाखल होते विठ्ठल केंबळे. सचिव असतील पदाधिकारी आपल्या या प्रीमियर लीगचे. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, हॅट्रिक होईल का, आणि हॅट्रिक झालेली आहे. आजच्या दिवसातील हॅट्रिकचा बादशाह ठरतोय मध्ये तब्बल. पंखावरती ठेव विश्वास घे भरारी झोकात, पंखावरती ठेव विश्वास घे भरारी झोकात.
कलू ते वेळा आकाशाला तुझी खरी अवकात. इथे मात्र हरीशने मात्र अवकात दाखवले. काय माझी मला गोलंदाजीचा भार का दिलाय आणि नवीन फुलाला मात्र मैदानामध्ये दाखल होतोय राज. इथे मात्र नावातच राज आहे. राज आणि मात्र या विठ्ठलला काहीतरी आता इथे राज करावं लागेल आपल्या संघासाठी. जर का सामन्यामध्ये जर का बनून राहायचं असेल तर नक्कीच इथे काहीतरी करावं लागेल. जसं मागच्या मॅच मध्ये गोलंदाजी मध्ये केलं होतं तसं मात्र इथे काहीतरी करावं लागेल या दोन्ही फलंदाजांना. तर पुन्हा एकदा सज्ज होतो रायटर उर्दू विकेट मारत आपल्याकडे 5 चेंडू फुलटॉस चेंडू त्या साईडला ढकलून काढल्यात. बघितलं क्षेत्ररक्षक तैनात होता. कव्हर पॉइंटच्या दिशेने चेंडू मात्र सलकवून लावलं. सीमा रेषा पार येतो राज. या हरीशने तर पुन्हा एकदा सज्ज होते. राईट मोड विकेट मार्ग होते आपल्या कुठे शेवटचा चेंडू राईट मोड विकेट सामोर फुलंदाज राज. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. अगदी टप्प्याचा चेंडू षटकांचा चेंडू होता आणि तिसरे षटक सुद्धा संपुष्टात येतंय. 3 षटका अखेर समीकरण मात्र बदलतंय. 3 षटक 34 धावा 4 गडी बाद. अर्णव 11 गोरेगाव संघाचं समीकरण असेल. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती असेल. गोलंदाज असेल राकेश. पुन्हा एकदा त्याने मागच्या मॅच मध्ये जो कमबॅक केला होता फक्त 2 धावा खर्ची केल्या होत्या तोच हा गोलंदाज मात्र आता गोलंदाजी मार्कवरती असेल. सामोरी मात्र फलंदाज असेल. नौका फलंदाज असेल. अजून एकही चेंडू खेळला नाही विठ्ठल केंबले. राईट ओव्हर विकेट मारा पंचांच्या डाव्या. पहिला चेंडू उचली घेतला चेंडू होता. यष्टीदर्शक मात्र तिथे बंबोल ते करेल का कोणती चूक हिट लागली असते तर बॅट टू द डगआउट मात्र राजला नक्कीच जावं लागलं असतं. पण नशिबाचा भाग आहे की 3 स्टंपला हिट लागली नाही यष्टीदर्शकाची. नाही तर यष्ट्या सुद्धा इथे सुद्धा यष्ट्या उद्ध्वस्त झाल्या असत्या. तर पुन्हा एकदा सज्ज होतोय आपल्या कोट्यातील दुसरा चेंडू घेऊन सज्ज होतोय. आडव्या बॅटने पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न होता. इन्सिंगचा चेंडू होता. कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. कव्हर पॉईंटच्या दिशेने पण चेंडू मात्र काही समजला नाही. चेंडू जातोय निर्धाव. समीकरण मात्र तिथे थांबते. तब्बल 35 धावा स्कोर बोलला लागते. 2 चेंडू 35 धावा. काहीतरी बदलाव करण्याचा प्रयत्न होता मात्र तो बदलाव नक्कीच केला या गोलंदाजाने. मागच्या हातात षटक हातात 2 धाव खर्ची केला. आतापर्यंत 2 चेंडू फेकले. 2 चेंडू मध्ये 1 धाव खर्ची केली आहे या गोलंदाजाने. पुन्हा एकदा हा चेंडू दिशेने चेंडू असेल. त्यांचं मात्र स्कोर अंतर्गत 1 धाव घोषित करते. वाईटच्या स्वरूपामध्ये 1 धाव घोषित करते. एकने या पुढे धाव सरसावते. तब्बल 36 धावा धाव फलकावरती लगावल्या जाते. 2 चेंडू 36 धावा. येणारे चेंडू असतील शिल्लक या षटकातील 4. पुन्हा एकदा तेच करार असा चेंडू होता. चेंडू काही समजला नाही. उचली घेतला चेंडू. अगदी टप्प्याचा चेंडू होता. तर इथे काही राजला मात्र काही खेळता आले. राजने पहिल्या चेंडूवरती फुलटॉसचा चेंडू होता ऑन साईडला ढकलून दिला कव्हरच्या दिशेने. चेंडू मात्र 4 धाव षटकात नंतरचे 3 चेंडू मात्र बॅक टू बॅक बीट केले ते या राजला. पुन्हा एकदा गुडलेनचा चेंडू होता. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. फटका फसतोय. चेंडू जातोय निर्धाव. सांगत होते मात्र 4 चेंडू अखेर. तिसऱ्या षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक. काय समीकरण असेल मात्र या गोलंदाजाचं. राकेश तर रायटर ओव्हर विकेट मारा करतोय. आता मात्र मोठा फटका पंचांच्या डोक्यावरून क्षेत्ररक्षक असे करेल का कोणती चेक. एकदा निश्चित तुटली जाते. दुसरी धावची सांगता होईल का. हा ना आणि दुसरी धाव सुद्धा नक्कीच वाचली जाते कारण की सोपा झेल होता पंचांच्या डोक्यावर. आपल्या दोन्ही साथीदारांच्या संगतीने समीकरण मात्र 1 ने पुढे सरसावतोय. तब्बल 37 धावा. 5 चेंडू 37 धावा 4 गडी बाद. अर्णव संघाचं समीकरण असेल. तिसऱ्या षटकातील शेवटचा 1 चेंडू. टोटल 2 तब्बल 38 धावा धाव फलकावरती लगावल्या जाते. पुन्हा एकदा दिशेने चेंडूचा चेंडू काही समजला नाही. काय होते रनआउटच्या स्वरूपामध्ये पंच मात्र रनआउट घोषित करतोय आणि गडी बाद होतोय. बॅक टू द पवेलियन. राज 5वा झटका लागतोय. राज मात्र बॅक टू द पवेलियन ढकलला जातोय. 38 या धावसंख्येवरती 5वा गडी बाद. 3 षटक अखेर संपुष्टात खेळ संपुष्टात येतोय आणि नवीन फलंदाज मात्र मैदानामध्ये दाखल होतोय साहिल.
इथे मात्र साहिल आणि विठ्ठल या दोघांना काहीतरी आक्रमकता करावी लागेल. कधी एकटं चालायची वेळ आली तर घाबरू नका. कधी एकटं चालायची वेळ आली तर घाबरू नका. कारण सिंहासन स्मशान या ठिकाणी माणूस एकटाच असतो. इथे मात्र काहीतरी आता दोन फलंदाजांना मात्र इथे करावी लागेल. स्ट्रायकर असेल राज, गोलंदाजी मारकुर्ती असेल गोलंदाज नेम 38 स्कोर बोर्ड लागला. 38 धाव मात्र 10 फटकावरती लागले. गोलंदाजी मारकुर्ती गोलंदाजाचं नाव राजू. स्ट्रायकर असेल राज, नॉन स्ट्रायकरती असेल विठ्ठल, नॉन स्ट्रायकला असेल राज, तर गोलंदाजी मारकुर्ती असेल राजू. ही मात्र लढत आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. राजू कशा प्रकारे गोलंदाजी हाताळतोय, कर्णधाराने विश्वास तर नक्कीच दाखवला. राईट मोर्चाकडे पहिला चेंडू चेंडू होता, समजला नाही, सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू जातोय बीट. राजूचा मात्र आत्मविश्वास उंचावतोय. पहिलाच चेंडू मात्र निर्धाव जातोय. प्रशांतने फलंदाजी केली, त्यानंतर एकही फलंदाज असा झाला नाही की तो टिकून राहायला या खेळपट्टीवरती. पुण्याचा सज्ज होतो. राईट मोर्चा विकेट मारा करतोय पंचांच्या डाव्या बाजूने. पुन्हा एकदा दिशेने चेंडू होता. पंच मात्र अवांतर धाव घोषित करते. वाईटच्या स्वरूपामध्ये 1 धाव डिक्लेअर घोषित करते. समीकरण मात्र बदलत आहे. 39 धावा धावफलकावरती लगावल्या जाते. 1 चेंडू 39 धाव. पहिला चेंडू निर्धाव फेकला होता, त्यानंतरचा चेंडू मात्र स्क्वेअर मारा घोषित केला. ऑन साईडच्या दिशेने चेंडू मात्र वाईट स्वरूपामध्ये जातोय. अवांतर 1 धाव. जॉकेट होता, चेंडू होता, चेंडू काही समजला नाही. काय हे रनआउटचा चान्स आहे का? पंच मात्र आउट घोषित करते. बॅक टू द पवेलियन राज. 6वा झटकाला संघाला. आता मात्र नवीन फलंदाज मात्र मैदानामध्ये दाखल होते. सुनील, मॅन फ्रॉम सुर्ले, गावाकडून बिलॉंग करणारा खेळ असेल. अनुभवाची कमी नाही. हात मात्र खेळता मैदानामध्ये काहीतरी ते आक्रमकता करावी लागेल. कारण सुनील एक अष्टपैलू खेळाडू, ज्याची ख्याती आहे, ज्यांनी भरपूर असे सामने फिरवले, खेळले सुद्धा. तो मात्र आता मैदानामध्ये सकाळच्या 17 पासून मात्र फलंदाजी मिळाली नव्हती. इथे मात्र संधी मिळालेली आहे. त्या संधीचं सोनं मात्र करेल का सुनील? येणारे चेंडू सांगतील. आपल्या षटकातील 4था चेंडू घेऊन सज्ज होतोय. 3रा चेंडू घेऊन सज्ज होतोय राजू. उलटा दिवसा चेंडू होता, मिळवला ढकलून पॉवर पॉईंटच्या दिशेने एक धावण्याची टिपली जाते. मिड ऑफचा क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक, खराब क्षेत्ररक्षक मानावं लागेल. फिल्डिंग चांगली केली होती, तेवढा खराब क्षेत्ररक्षकाला कमबॅक केला होता. नाही तर निश्चितच 1 धाव अवांतर स्वरूपामध्ये नक्कीच मिळाली असती. समीकरण मात्र एकमेकडे सरसावते. 14 ऑन द बोर्ड. 40 धावसंख्या मात्र डागावल्या जाते स्कोअरवरती. पुन्हा एकदा सज्ज होतोय. ओके 41, 4 चेंडू 41 धावा. आपल्याकडून 5वा चेंडू राईट मोठं विकेट मारा करतोय. पुन्हा एकदा वेगवान गतीचा मारा होता. सुनील मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू काही समजला नाही. वाईटच्या स्वरूपामध्ये 1 धाव नक्कीच घेतली जाते आणि समीकरण 1ने पुढे सरसावते. कासवाचे एका गतीने का होईल, पण 1ने पुढे सरसावते. धावसंख्या होते तब्बल 42 ऑन द बोर्ड. 42 धावसंख्या मात्र धावफलकावरती लागावली जाते. 4थ्या षटकातील शेवटचा 1 चेंडू येणं बाकी. गोलंदाजी मारकुर्ती असेल राजू. आता मात्र स्ट्रायकरची असेल विठ्ठल. विठ्ठलला काहीतरी आक्रमकता मात्र करायला लागला आपल्या सामन्यामध्ये बनवून राहायचं असेल तर. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र निर्वज्ञ. 4 षटकांचा खेळ संपतोय. समीकरण मात्र बदलतोय. अर्धा संघाचं 24 चेंडू 42 धावा 6 गडी बाद. इथे मात्र समीकरण आहे अर्णव संघाचं शेवटचे येणारे. अर्णव संघ मात्र 42 धावा ठोकू शकला. सामना जर का जिंकायचा असेल तर. कालकाई 11 डोंगरोली खालची वारी या संघाला तब्बल 30 चेंडू मध्ये तब्बल 43 धावांचं डोंगर मात्र इथे नक्कीच पार करावं लागेल.
हा डोंगर मात्र पार करणार का? कारण की गोलंदाजी तेवढी ताकदीवान गोलंदाजी आहे ती म्हणजे विलियम गोरेगाव या संघाची. नवीन चेंडू पाठवून द्यायचं आहे. एक नवीन चेंडू पाठवून द्यायचा विनंती असेल आयोजकांना आपण. आणि फलंदाज मात्र मैदानामध्ये दाखल करायचे. विनंती असेल सामना सुरू करायचा आहे. 30 चेंडू आणि 43 धावांचं डोंगर मात्र इथे कालकाई 11 डोंगरोली खालचीवाडी या संघाला मात्र पार करावी लागेल. सलामी जोडी मात्र मैदानामध्ये दाखल होते. स्ट्राईकवर असेल अक्षय, मॅन फ्रॉम गोरेगाव कुमारवाडा. तर नॉन स्ट्राईकवरती असेल हरीश. हे मात्र सलामीची जोडी मात्र मैदानामध्ये दाखल होते. आता काहीतरी ते नक्कीच आपल्याला चेंजेस पाहायला मिळतोय. मागच्या मॅचमध्ये अक्षय जर का पाहायला गेलो आपण तर अक्षयला संधी मिळाली नव्हती. जरी मैदानामध्ये आला होता पण फलंदाजी मात्र स्ट्राईकवर असेल अक्षय, नॉन स्ट्राईकला असेल हरीश, गोलंदाजी मार्ग प्रशांत. पहिला चेंडू मात्र ढकलून काढलाय. चेंडू जातोय गल्ली सरकार, त्यामुळे थर्ड मॅनच्या दिशेने डीप पॉइंट वरती चेंडू जातोय, सीमा पार येतोय. अक्षयच्या बॅट मध्ये मधून हा खणखणीत पहिलाच चौका. प्रशांतचा मात्र समाचार घेतला. पॉवर प्लेचा षटक आहे, हाणामारीचं षटक आहे. जर तशा धाव प्रशांतने पहिल्या षटकामध्ये 27 धावा ठोकल्या, तसेच धावा इथे ठोकण्याचा प्रयत्न असेल मात्र या अक्षयचा. गोलंदाजी मार्क करते असेल प्रशांत सावरकर. काय रणनीती असेल, नॉकआउट सामना नक्कीच असेल. एक संधी नंतर पुढच्या सामन्यामध्ये नक्कीच असेल या दोन्ही टीमसाठी. पण इथे मात्र जो जिंकेल तो मात्र इथे वर्चस्व नक्कीच गाजवणार आहे. तर पुन्हा एकदा राईट मोडतो, विकेट मारा करतोय अक्षय. पुन्हा एकदा हलक्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. 30 सर्कलच्या आतमध्ये झेल मात्र सोपा झेल काढून देतोय कव्हर पॉइंटच्या आतमध्ये आणि पहिला गडी बाद होतोय अक्षय. बॅक टू द पवेलियन. प्रशांतने मात्र जाला फसवलेला होता आणि तो जालेला फसलाय तो मात्र अक्षय. जर का जोरात फटका मारला असता तरी चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर सुद्धा पोहोचला असता. पॉवर प्लेचं षटक होतं, हाणामारीचं षटक आहे. पण अक्षयने मात्र दिशा देण्याचा प्रयत्न, टायमिंग चांगला होता. खूप वेळ चेंडू मात्र हवेमध्ये ट्रॅव्हल होत होता, तेवढा फायदा उचलला तो मात्र या क्षेत्ररक्षकाने. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय संघाकडून राकेश. नवीन फुला मात्र मैदानामध्ये दाखवतो राकेश, ज्याने गोलंदाजीची कारागिरी मात्र सांभाळली होती. तोच मात्र राकेश आता फलंदाजीवरती आलाय. राईट उर्द विकेट मारा करते पंचांच्या डाव्या बाजूने हरीशला. इंसिंगचा चेंडू होता, पंच मात्र वाईड घोषित करते. आव्हान तर धावायच्या
स्वरूपात पंच वाईट घोषित करते आणि एक धावेने धावसंख्या पुढे सरसावते तब्बल 5. 2 चेंडू आणि 5 धावा मात्र. प्रशांत मात्र असे चेंडू मात्र इन्स्विंगचा होता, कट चेंडू केला होता. या चेंडूमध्ये कट सुद्धा झालं पण पंचाने मात्र दंडित केलं आणि वाईट घोषित केला. पुन्हा एकदा सज्ज होते प्रशांत. राईट मोर्द विकेट मारा करतोय. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. अपील मात्र तेवढे जर पंच मात्र अपील फेटाळते. उत्साह जास्त आणि अपील कमी अशी मी तर म्हणेन. आणि चेंडू जाते निर्धाव. समीकरण मात्र तिथेच थांबते. तब्बल 5. 3 चेंडू आणि 5 धावा. येणारे पावसाच्या षटकातील 3 चेंडू अजून शिल्लक असते. स्ट्राईक वरती असेल मात्र हरीश. पुन्हा एकदा सज्ज होते रायटम ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न फसतोय. प्रशांत मात्र स्लो ऑन डिलिव्हरीचा चेंडू मात्र टाकतोय. वेगवान गतीची रनिंग मात्र नक्कीच होती पण चेंडू मात्र इन स्विंग आउट स्विंग मिड ऑनचे चेंडू मात्र प्रशांत सोडतोय. पुन्हा एकदा सज्ज होतं रायटम ओव्हर द विकेट मारा करून हरीशसाठी. आता मात्र काहीसा समाचार घेतला. क्षेत्ररक्षण चेंडूच्या खाली करेल का कोणते चूक. पुन्हा एकदा हरीशला मिळते जीवनदान. सोपा झेल सोडते तिथे कोण असेल क्षेत्ररक्षक तिथे. नक्कीच मी तर म्हणेन एक सोपा झेल होता. आपण इथे तो कमबॅक करू शकला नाही. प्रशांतने मात्र रणनीती फसवली होती. 5 चेंडू धावसंख्या मात्र समीकरण मात्र बदलतोय. 6 या धावसंख्येवरती जाते. 5 चेंडू 6 धावा 1 गडी 5. काही 11 डोंबिवली या संघाचे नक्कीच आहे. पावसाच्या षटकातील शेवटचा 1 चेंडू राईट ओव्हर द विकेट. आता मात्र मोठा फटका मारण्याचा सुद्धा प्रयत्न फसतोय. 1 षटक संपुष्टात. 1 षटक समाप्त होताना 1 षटकाची धावसंख्या होती. म्हणजे कालका 11 संघ डोंबिवली खालची वारी या संघाची तब्बल 6 धावसंख्या होते. 1 गडी 5. 6 चेंडू 6 धावा आणि 1 गडी 5. तर गोलंदाजी मार्कवरती असेल. गोलंदाज असेल नवदीप. गोलंदाज असेल अनिकेत. इथे मात्र अनिकेत नावाचं मात्र वादळ इथे काहीतरी मैदानात थैमान घालेल का. स्ट्राईकवर असेल. स्ट्राईकवर हरीश. पहिला चेंडू वेगवान गतीचा चेंडू होता पण मात्र वाईट घोषित करते. तर धाव मात्र एक निश्चित मिळली जाते. संघाला 1-1 या धावेने सुद्धा एक मॅच मध्ये कमबॅक करू शकतो. पहिला चेंडू मात्र वाईट फेकला. धावसंख्या मात्र 1 ने पुढे सरकवते. तब्बल 7 धावसंख्या स्कोरबोर्डवरती लगावली जाते. पुन्हा एकदा सज्ज रायटम ऑटो विकेट मारा होतोय अनिकेत कडून. आता मात्र दिशांची होता. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता पण चेंडू मात्र बीट होतोय. फक्त हाच विचार करत लढत आलोय की ऊन किती प्रकार असलं तरी समुद्र आटवू शकत नाही. इथे मात्र अनिकेत मात्र फलंदाजाला थांबवणार का हा मात्र आपल्याला नक्कीच पाहायला मिळतं. पुन्हा एकदा सज्ज होते रायटम ओव्हर द विकेट मारा. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता हरीशचा. चेंडू काही दाटच्या टप्प्यामध्ये आला नाही. चेंडू जातोय निर्धाव. पहिला चेंडू मात्र वाईट फेकी केली होती. तदनंतरचे 2 चेंडू मात्र चांगले कमबॅक केले ते मात्र या गोलंदाजाने अनिकेतने. तर पुन्हा एकदा सज्ज होते रायटम ओव्हर द विकेट मारा करतोय. आपल्या कोट्यातील 3रा चेंडू वैयक्तिक संघाकडून 2रं षटक वैयक्तिक पहिले षटक घेऊन ते अनिकेत. हाही सुद्धा चेंडू मात्र इन्स्विंगचा चेंडू होता. सर्व बॅटने स्ट्रगल करण्याचा प्रयत्न होता पण प्रयत्न मात्र फसतोय. चेंडू मात्र जातोय निर्धाव. 3 चेंडूची सांगता होते. समीकरण मात्र तिथेच थांबते. तब्बल 7 या धावसंख्येवरती. 3 चेंडू 7 धाव. प्रशांतने 6 धावा खर्ची केल्या होत्या. 1 गडी बाद केला होता पण आता मात्र इथे अनिकेत काहीतरी कमबॅक करतोय. 3 चेंडू मात्र निर्धाव फेकलेत. याच अनिकेतने 1 वाईट फक्त फेकून. आता मात्र मोठा फटका. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. वेगवान गतीचा चेंडू होता. चेंडू काही समजला नाही. तैनात असेल. कव्हर पॉईंटच्या दिशेने चेंडू मात्र 1 धावेच्या स्वरूपामध्ये घेतली जाते. वाढती जर सांगितलं तर 4 चेंडू 8 धावा. दुसऱ्या षटकाचे शेवटचे 2 चेंडू असतील. पॉवर प्लेचे 2 चेंडू शिल्लक असतील. कशा प्रकारे काय रणनीती असेल मात्र या राकेशची. गोलंदाजी तर आक्रमकता केली आहे. फलंदाजी मात्र आक्रमकता करेल का.
मिडलच्या कव्हर पॉईंटच्या दिशेने चेंडू मात्र हलक्या हाताने ढकलून दिला. दुसरी धाव सुद्धा टिकली जाते. तिसरी धाव घेणार का? दोनच धावेवरती मात्र समाधान मानावं लागतंय दोन्ही फलंदाजांना आणि समीकरण मात्र या 2 धावेने पुढे सरसावते. तब्बल 10 धावा. 5 चेंडू 10 धावा येणारे चेंडू असेल पॉवर प्लेच्या षटकाचे शेवटचा एक चेंडू येणं शिल्लक बाकी. काय तरी रणनीती मात्र नक्कीच असेल. काय करेल शेवटचा एक चेंडू दुसऱ्या षटकातील 12 धावा धाव फलकावरती लगावल्या जाते. आतापर्यंत 6 धावा खर्ची केले ते या अनिकेतने. मोठा फटका कार्पेटच्या साह्यानं कव्हर पॉईंटच्या दिशेने खेळला जातोय. क्षेत्ररक्षक तैनात असेल करेल तिथे रोहित असेल. सोपा आणि सिंपलचा चेंडू होता तोही सुद्धा कमबॅक करू शकला नाही रोहित, कारण की रोज प्रॅक्टिस असावी लागते. 2 षटक संपुष्ट देते. 2 षटकाखेर धावसंख्या होती म्हणजे तब्बल 14. 12 धावा धाव फलकावरती लगावल्या जाते. सोपा चेंडू होता. नक्कीच एकच धाव तिथे एकच धाववरती समाधान मानावं लगावलं असतं. पण इथे मात्र ते तिसरं षटक घेऊन मार्गस्थ असताना गोलंदाजी मार्कवरती असेल मानव. गोलंदाजी मार्कवरती असेल राज, पुष्पा राज. तिथे मात्र राज करावं लागेल. स्ट्राईक होती असेल मात्र हरीश. नॉन स्ट्राईकवर असेल राकेश. राईट बॉल विकेट मारा करतोय. आपल्याकडे पहिला चेंडू. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न यशस्वी करतोय. आतापर्यंत जर पाहिलं होतं सामन्यामध्ये पूर्ण हरीशने मात्र तब्बल 8 चेंडू मात्र खेळले. 8 चेंडूमध्ये निर्णायक 6 चेंडू डॉट डिलिव्हरी केल्या. 2 चेंडू फक्त सिंगल रन काढले ते या हरीशने. काय मात्र रणनीती असेल मात्र हरीशची राईट मोडतं विकेट. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न असेल. लागले एका बॅटची कडा. दुसरा हादरा लागतोय. दुसरा गडी बाद होतोय. बॅक टू द पॅव्हिलियन. त्याने मागच्या मॅच मध्ये पूर्ण त्याने कमबॅक केलं होतं. तोच मात्र इथे हरीश येतोय. हरीशसाठी तर 2 शब्द असेल. ध्येयासाठी आतोनात प्रयत्न करा. जगाने तुम्हाला वेळे म्हटले तरी चालेल, कारण वेळेच लोक इतिहास घडवतात आणि शिकलेले लोक तोच इतिहास वाचतात. इथे मात्र इतिहास पुन्हा एकदा रचणार का आपल्या संघाकडे. आतापर्यंत तरी चांगला षटक हाताळलं होतं, पण अकुट टप्प्याचा चेंडू मात्र सनीला मिळाल्याचा समाचार घेतला पुरेपूर आणि मात्र डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने 6 धावा मात्र खडखंडी पाठवल्या. मात्र या सनने फिल्डिंगमध्ये काहीशी बदलाव करताना स्वतः कर्णधार आपल्याला पाहायला मिळतोय प्रशांत. राईट मोठं विकेट मारा करतोय राज. पुन्हा एकदा मोठा फटका कार्पेटच्या साह्याने चेंडू खेळला. तो स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात असेल. करेल काय मानव असेल तिथे. करेल का कोणती चूक आणि फलंदाज मात्र रनआउट असेल आणि अजून दोन्ही पंच मात्र
नक्कीच त्यांचा आपला फैसला सांगतील. तोपर्यंत रनआउट नक्कीच एका दुसरा फलंदाज असेल, पण रनआउट कोणता फलंदाज असेल की रुपेश असेल हे मात्र आपल्याला नक्की राकेश असेल की नक्कीच पाहायला मिळेल. दोन्ही फलंदाज मात्र बंबल ताळमेळ तेवढा चांगला नव्हता दोन्ही फलंदाजांमध्ये, आणि तिथेच काहीतरी आपल्याला एक कृत्य पाहायला मिळते की रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट गमावताना मिळतोय दिसतोय आपल्याला. सनी बॅक टू द पहिले. पंचांचा निर्णय मात्र यशस्वी ठरतो आणि जो निर्णय होता तोच निर्णय मात्र योग्य वेळ घेऊन जाणार होते. पंचाने पूर्णपणे जो फलंदाज आऊट होता त्यालाच आऊट दिले. पंच चोख अशी कामगिरी पार पाडते आपल्या या प्रीमियर लीग साठी. दोन्ही पंचांचे सुद्धा खूप खूप आभार आणि शुभेच्छा देतो. आणि स्कोरबोर्ड मात्र 19-20 धावसंख्या होते. याच्यानंतर होणारा सामना असेल जे दोन्ही संघ हरलेले त्या दोन्ही संघांना विनंती असेल की सुनील दादा मित्रमंडळ संतोष दादा मित्रमंडळ सिंह विरुद्ध अक्षय इलेव्हन गोरेगाव दोन्ही संघांच्या कर्मला विनंती असेल की आपण समालोचक तिकडे आपण यायचं आहे. डायव्हरांच्या समोर आपण तिथे नाणेफेकीचा कौल करायचा आहे. आणि चौथा झटका लागतो. बॅक टू द पवेलियन ढकलतोय मात्र राकेशला मात्र बॅक टू द पवेलियन ढकलतोय आणि राज मात्र हाबी होतोय. 4 गडी बाद होते तब्बल. जर का आपण पाहायला गेलो तर 4 गडी बाद होते आणि समीकरण मात्र होते तब्बल 20. 3 षटक संपुष्टात 3 षटकांचा खेळ अखेर समाप्त होतोय आणि समीकरण मात्र बदलतोय. आता 12 चेंडू आणि 23 धावांची गरज. 12 चेंडू 23 धावा 23 धावा 12 चेंडू हा मात्र निर्णायक षटक असेल. 3 षटक संपुष्टात येते. 3 षटका अखेर 1 चेंडू असेल. 1 चेंडू बाकी आहे त्यांचं. 1 चेंडू शिल्लक आहे. तिसऱ्या षटकाचा शेवटचा 1 चेंडू. काय ते रणनीती असल्यामुळे राजने मात्र 2 चेंडूवरती 2 गडी मात्र बाद केले. सनी सारख्या फलंदाजाला मात्र बॅक टू द पवेलियन ढकलत ताळमेळ तेव्हा दोन्ही फलंदाजांमध्ये चांगलाच आपल्याला पाहायला मिळाला नाही. तर फलंदाज मात्र आता नवीन मैदानात दाखवत होतोय. राकेश नॉन स्ट्राईकला असेल. विशू ही मात्र आता फलंदाजाची जोडी मात्र मैदानामध्ये दाखल होते. 13 चेंडू आणि 23 धावांची गरज. 13 चेंडू 23 धावा 23 धावा आणि 13 चेंडू निर्णायक चेंडू असेल या सामन्यामध्ये. मी तर म्हणतो हा जर काही मोठाच एका दुसरा फटका आला तर या मॅच मध्ये कमबॅक करू शकेल, कारण की क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये सांगू शकत नाही. तर पुन्हा एकदा सिद्ध आपल्या कोणत्या शेवटचा चेंडू मोठा फटका लगावलाय क्षेत्ररक्षकच्या डोक्यावरून आणि करणार नाही कोणती चूक आणि गडी बाद होतोय. 5वा झटका लागतो. चेंडू गरज. 12 चेंडू 23 धावा. प्रशांतने काय रणनीती आखली मला का मी स्वतःने पहिलं षटक का हाताळलं, कारण की मेन फलंदाजाला मात्र अक्षयसारख्या फलंदाजाला बॅक टू द पवेलियन ढकलं मात्र याच आणि नवीन गोलंदाज मात्र मैदानामध्ये आता असेल ज्याने 1 षटक हाताळलं होतं तोच अनिकेत येतोय. मात्र वेगवान गतीचा मारक होता अनिकेत गुगुले आणि नवीन खेळ मात्र मैदानामध्ये दाखल असेल विनोद. स्ट्राईक रोटेट चेंज झाली असेल नक्कीच पंच आपल्याला सांगते. स्ट्राईकवरती असेल मात्र आता विनोद ज्याने गोलंदाजी मात्र आक्रमकता केली होती ते फलंदाजी मात्र आता आक्रमकता करावी लागेल. स्वतः संघ मालक या मॅच मध्ये स्वतःचा संघ आहे, स्वतःच्या संघाच्या विषयात मात्र इथे काहीतरी आता करावं लागेल विनोदला. पुण्याच्या सज्जता अनिकेत रायचा मोठा विकेट मारतो. 55 डाव्या बाजूला पहिलाच चेंडू मात्र वेगवान गतीचा मारा. एवढाच वेगवान गतीचा मारा मात्र करतोय. जशी गोलंदाजी विरुद्ध केली तशी जगात धाडस केल्याशिवाय कोणालाच यश मिळत नाही.
जगात धाडस केल्याशिवाय कोणालाच यश मिळत नाही, कारण ज्याच्यात हिंमत त्यालाच किंमत. इथे मात्र हिंमत या दोन्ही फलंदाजांना मात्र दाखवावी लागेल. तो पुन्हा एकदा सज्ज होते, रायटर मोर्चा विकेट मारा करतोय. दिशेने चेंडू होता, चेंडूला मात्र भिरकावला डीप कव्हर पॉईंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक येणार असेल. दुसरी धाव होईल का नाही, हा ना आणि मात्र बॅक टू द पवेलियन वेळेत 6वा झटका लागतोय कालकाई 11 डोंगरेल खालची वाडी या संघाला. अजूनही 22 धावांवरची गरज, तब्बल 10 चेंडू आणि 22 धावांची गरज. आपण वाऱ्याची दिशा बदलू शकत नाही, परंतु आपला पतंग मात्र निश्चितप्रमाणे नियंत्रित करू शकतो. मॅच मध्ये आपला पतंग मात्र वाऱ्याच्या विरुद्ध मात्र आपण काहीच करू, पण आपला पतंग मात्र निश्चित नियंत्रित करू शकतो. इथे मात्र पतंग मात्र नियंत्रित करायला लागले दोनच फलंदाजांना. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय मयूर, ज्याने गोलंदाजी केली होती, आणि मयूर गुगले आता मात्र मैदानामध्ये दाखल होतोय. 10 चेंडू आणि 22 धावांची गरज. काहीतरी आक्रमकता म्हणून 2 मोठे फटके मात्र लगावा लागतील या सामन्यामध्ये बनवून राहायचं असेल तर. रायटर मोठं विकेट मारा पंचांच्या डाव्या बाजूने. पुन्हा एकदा थर्ड लाईनच्या दिशेने चेंडू मात्र केलं होतं. क्षेत्ररक्षक तैनात असेल, एक चांगली तिथे फेकी होईल. एकच धावेवरती समाधान मानावं लागेल आणि एकनी या धावेने समाधान मात्र मानावं लागतं आणि धावसंख्या मात्र पुढे सरसावते. तब्बल 22. 4 चेंडू 22 धावा मात्र 3 चेंडू 22 धावा मात्र धाव फलकावरती लगावल्या जातील. तिसऱ्या षटकातील शेवटचे, चौथ्या षटकातील शेवटचे 3 चेंडू येणं बाकी. आता मात्र वेगवान गतीचा मारा होता, पंच मात्र वाईट घोषित करत. अवांतरच्या स्वरूपामध्ये 1 धाव नक्कीच मिळते आपल्या संघाला आणि समीकरण मात्र बदलत 23. 9 चेंडू आणि 20 धावांची गरज. 9 चेंडू आणि 20 धावा. फलंदाजी मार्कवरती असेल. काय चेंडूला उचली होती, वेगवान गतीचा मारा केला होता. 2 चेंडू मात्र गोल्डनचे फेकले होते आणि ही गती मात्र चांगली लाईन आणि लेन मात्र या अनिकेत कडून आपल्याला पाहायला मिळाली. चेंडू मात्र निर्धारित जातोय. 4 चेंडूंचा खेळ होते. शेवटचे चौथ्या षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक. अजून 20 धावांची गरज. अजूनही 20 धावांची गरज. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न नक्कीच असेल दोन्ही फलंदाजांचा, पण तो यशस्वी होतोय की नाही हे मात्र आपल्याला येणारा चेंडूच सांगेल. काहीतरी फील्डमध्ये बदलाव करताना कशा दिसते आपल्याला. रायटर मोठं विकेट मारा आपल्या कोट्यातील 5वा चेंडू. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, रिव्हर्स अटेम्प्ट झाला आता ते नक्कीच चेंडू 4 धावांसाठी नक्कीच. पंच मात्र स्क्वेअर गाईड घोषित करते आणि 1 अवांतर धाव मिळते. तब्बल यात 1 धावेने वाढ संख्या तब्बल 1 जाते. 4 चेंडू 24 धावा. दिशा आणि तेवढी गतीच चांगली योग्य होती, पण फलंदाजाला मात्र ती दिशेचा उपयोग करता आला नाही. इथे मात्र उपयोग करेल का गोलंदाज असेल अनिकेत, आणि फलंदाजी मार्कवरती असेल विनोद. ते पुन्हा एकदा सज्ज होतोय. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक असेल करिता सुनील, तिथे कोणती चूक नाही. 7वा गडी बाद होतो. नवीन फलंदाज मैदानात दाखवतो राजेश सपकाळ. इथे मात्र काहीतरी आता आक्रमकता करावी लागेल नक्कीच. शेवटचा 1 चेंडू असेल, समीकरण हवं असेल. आता तब्बल 19 धावांची गरज असेल. 7 चेंडू आणि 19 धावा. हा जर का मोठा फटका लगावला तर मॅच मध्ये रोमांच भरला जाऊ शकतो, कारण की क्रिकेट आहे. क्रिकेट सरडाने राजकारण कधी रंग बदलेल सांगू शकत नाही. ते मात्र इथे काहीतरी रंग भरणार का. येणारा चेंडू मात्र सांगेल आणि ते सज्ज होते आणि फलंदाजी मार्कवरती असेल. पंच मात्र वाईट घोषित करते.
आणि एक या धावेनेच पुढे धावसंख्या मात्र पुढे सरसावत तब्बल 25 ऑन द बोर्ड. 25 धावा धावफलकावरती लगावल्या जाते. शेवटचा एक चेंडू असेल 4थ्या षटकात येईल शेवटचा एक चेंडू. काय रणनीती असेल मात्र या गोलंदाजाची. आता मात्र वेगवान गतीचा चेंडू होता. 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या होते कालकाई 11 संघ डोंबिवली खालची वाली या संघाची तब्बल 25 धावा धावफलकावरती लगावल्या जाते. 6 चेंडू आणि 18 धावांची गरज. 6 चेंडू आणि 18 धावा. 18 धावा आणि 6 चेंडू. स्ट्राईकला असेल मयूर तर गोलंदाजी मार्फत असेल मुन्ना. आपल्याकडील पहिला चेंडू संघाकडून मात्र 5वं षटक हाताळण्यासाठी कार्पेटच्या साहाय्याने चेंडू खेळला जातोय. क्षेत्ररक्षक तैनात असेल 4 पॉईंटच्या दिशेने तिथे आणि एकच धावेवरती समाधान मात्र मानावं लागते. धावसंख्या एकदम पुढे सरसवते तब्बल 26 धाव होते. आता जर का समीकरण पाहायला गेलो तर 5 चेंडू आणि 17 धावांची गरज. 5 चेंडू आणि 17 धावा. मानव मात्र इथे काहीतरी आक्रमकता मानवला करावी लागेल. छोटंसं लक्ष होतं तर ते लक्ष पार करीपर्यंत मात्र इथपर्यंत आता तडजोड झाली ती मात्र या दोन्ही टीमची. गुडलेनचा चेंडू होता फुलटॉस स्टेप आउट झाला तर नक्कीच चेंडू मात्र फुलटॉस मिळाला असता पण चेंडू मात्र स्टेप आउट फलंदाज झाला नाही. चेंडू मात्र जातोय निर्धाव चेंडू जातोय आणि चार चेंडू आणि 17 धावांची गरज. सामना मात्र एखाद्या चुरशीचा होईल असं मला वाटलं होतं पण क्रिकेट आहे. पुन्हा एकदा 30 लाईन आणि 30 लेन मात्र इथे आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही फलंदाजांमध्ये एक रन मात्र नक्कीच सोडली जाते आणि एक या धावेने अवांतर एक धावसंख्या होते तब्बल 27 ऑन द बोर्ड. अजूनही 16 धावांची गरज. 3 चेंडू आणि 16 धावेची गरज. 3 चेंडूवरती 3 षटकार लगावले जातील का तर त्या मॅचमध्ये ते कमबॅक करू शकतो आणि इथे सामने पकड जर का पकडू ठेवती स्टार्ट टू एंड पर्यंत अर्णव इलेव्हन गोरेगाव या संघाने. हलकी हाताने खेळणार खडम्यांच्या दिशेने चेंडू जातोय आर पार येतोय सीमा रेषा पार येतोय खणखणीत चौकार. आता मात्र 2 चेंडू आणि 12 धावेची गरज. मयूर असेल पुण्याच्या जातोय थर्डमॅनच्या दिशेने चेंडू जातोय डीप कव्हर पॉइंटच्या दिशेने जातोय 4 धावांसाठी. हेच जागा फक्त आधी लगावले असते तर नक्कीच एक सामन्यामध्ये कमबॅक करता आलं असतं. फुलटॉनीचा चेंडू तर याही चेंडूला मात्र भिरकून पाठवण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक तैनात असेल जाईल तोपर्यंत एकाच धावेतील सामना मात्र जिंकतोय अर्णव इलेव्हन गोरेगाव संघ. जिंकलेला संघ मात्र टॉप 4 मध्ये मात्र नक्कीच क्वालिफाय झाला असेल हा संघ अर्णव इलेव्हन गोरेगाव संघ. सकाळच्या 17 पासून अजून एकही सामना मात्र जिंकलेला हरलेला नाही तोच मात्र हा अर्णव इलेव्हन संघ. कर्णधार असेल प्रशांत सवाटकर. यानंतर होणारा सामना असेल
सुनील दादा मित्रमंडळ, संतोष दादा मित्रमंडळ सोरिये विरुद्ध अक्षय 11 गोरेगाव. ज्या संघाने नाणेफेकीचा कळ जिंकला, प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय, तरी विनंती असेल की आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. कोणताही वेळ खर्ची करायचा नाही इथे आपल्याला.